नमस्कार मित्रांनो, काजोळी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आता चालले बापासोबत फोटोशूट वगैरे करायला आणि तिथे जाऊन तुम्ही बघा मी कसं कसं काय काय करते। इथे खूप सुंदर सुंदर बाप्पा आहेत गाईस, तुम्ही बघू शकता। बाप्पा बघा किती छान आहे, मी याच्यासोबत फोटो काढले। इकडे पेंटिंग वगैरे सुद्धा चालू आहे। थोडंसं रंगवाचं काम बाकी आहे, पण क्यूट बघा किती आहे। हे पण छान बनवलं आहे। आता बाप्पासोबत व्हिडिओ वगैरे आणि फोटो वगैरे झाले काढून, लवकरच मी पोस्ट टाकेल आणि यूट्यूबला शॉर्ट्ससुद्धा टाकेल। मस्त मस्त बाप्पा होते तिथे यार, खूप क्यूट। आज श्रावणी शनिवार आहे, तर आम्ही आज दुसरा बेत केला आहे। मागच्या श्रावणी शनिवारी आम्ही वडे केलेले, साबुदाणा वडे, त्याची रेसिपी मी टाकली आहे। आणि आता आम्ही करतो आहे राजगिरीच्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी। तर कसे करतोय मी तुम्हाला दाखवते। इथे आपण उकडलेल्या बटाट्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। हे गरम केलेलं तूप आहे, तूप किंवा तेलही चालेल। आणि या तेलाच्या फोडणीवर टाकायचा। बटाटे टाकतो आहेत आपण आता। इथे मिरची पावडर, असं मीठ, इथे मॅश वगैरे सगळं करून घ्यायचं, सगळं मिक्स वगैरे, आणि थोडा वेळ वाफ घ्यायची। आता काय टाकते, शेंगदाण्याचा कूट टाकते। थोड्या वेळसाठी वाफ घ्यायची, थोडा वेळच, अगदी 5 मिनटं फक्त वाफ घ्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा। आणि इथे आपली बटाट्याची भाजी रेडी आहे राजगिरीच्या पुऱ्यासोबत खायला। राजगिरीच्या पिठाचे गोळे केले आहेत। राजगिरीचा पीठ भिजवून ठेवलेला ना, किती वेळ? अर्धा तास राजगिरीचा पीठ मळून पाण्यामध्ये मळून भिजवून, अच्छा दुधात दुधामध्ये मळून भिजवत ठेवलेला। आणि आता त्याचे गोळे केलेले आहेत। पाण्यामध्ये नाही मळायचे, दुधामध्ये मळायचं। दुधामध्ये पीठ, राजगिरीचा पीठ मिळतो बाहेर मार्केटमध्ये। इथं तेल लावून घेतलं आहे मी, याच्यावर पुरी ठेवायची, हाताला पण तेल लावून घ्यायचा आणि मग थापायची। विदाऊट तेल ती पुरी एकदम चिटकेल, तेल लावायलाच लागेल। अशी तळाची पुरी कडकडत तेलामध्ये गरम गरम मस्तपैकी फुगतात त्या पुऱ्या। इथे आपल्या राजगिरीच्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी रेडी आहे, खूप छान। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा, राजगिरीच्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी। आपल्या नॉर्मल पुरी भाजीसारखंच लागतात पुऱ्या, पण ह्या उपवासासाठी खूप छान आहेत। कारण आपण पुरी भाजीचा पुऱ्या तर आपण उपवासासाठी नाही खाऊ शकत ना। आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा, तुम्ही सुद्धा ट्राय करा। आणि राजगिरीचं पीठ मळायचं कसं ते सुद्धा मी नेक्स्ट टाईम कधी आम्ही केलं तर नक्कीच दाखवेल, कारण ते मळायला खूप ट्रेनिंग लागते त्याच्यासाठी। असं मळता येत नाही, पण दुधामध्ये मळतात ते। कसंही दूध घ्या, गरम किंवा गार, आणि दुधामध्येच मळायला लागतात ते, पाण्यामध्ये मळून जमत नाही। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। बाय।